याचा 5वा अध्याय 48वे वचन, यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे, यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण व्हावे पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हावे. एक्झॅक्ट तसे जसा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हावे. स्तोत्रसंहिता 18:30, स्तोत्रसंहिता 18वा अध्याय 30वे वचन, देवाविषयी म्हणाल तर त्याचा मार्ग परिपूर्ण आहे. एकमेव देव की ज्याचा मार्ग परिपूर्ण आहे. फिलिप्पीकरास पत्र याचा 1 अध्याय 6वे वचन, त्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभिले. 39 दिवस उपास झालेले. त्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभिले. तो येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला विश्वास. तो जे काम त्याच्या लेकरांकडून सुरू करतो तो ते पूर्णत्वास नेतो. कारण येशू ख्रिस्त हा पूर्णत्वाचा देव आहे आणि तो त्याच्या लेकरांना पूर्णत्वाकडे नेतो. आम्ही प्रार्थना करतानाच प्रार्थना करतो, हे आमच्या स्वर्गीय बाबा तुझे नाम पवित्र मानले असे. ऐ हमारे बाप तेरा नाम पाक माना जाए. तो बाप स्वर्गीय बाप त्याला आम्ही हाक मारतो, आबा बाबा. माझ्या प्रियांनो, तो देव फक्त तो एकमेवच देव परिपूर्ण आहे. त्याच्याशिवाय जगात कोणी परिपूर्ण नाही. त्याच्याशिवाय उत्तम असं कोणीच नाही. ज्या वेळेला आम्ही येशू ख्रिस्ताला तारणारा देव म्हणून स्वीकारतो त्यावेळेला तो आमच्या अंतःकरणात येतो. तो आमच्या अंतःकरणात येतो. तो आमचा देव होतो. त्याचा पवित्र आत्मा आमच्या अंतःकरणात येतो. त्याच्या रक्ताने आमचं पाप धुतलं जातं आणि येशू ख्रिस्ताची धार्मिकता, त्याच्या पुत्राची धार्मिकता आम्हाला प्राप्त होते. कारण तो आमच्यासाठी मरण पावला, 3ऱ्या दिवशी परत उठला, स्वर्गात चढला, आम्हाला घेण्यासाठी येणार आहे. यावर विश्वास ठेवून आम्ही त्याला स्वीकारतो आमचा देव म्हणून. त्यावेळेला तो आमच्या अंतःकरणात येतो आणि त्याचे पूर्ण अधिकार मला प्राप्त होतात. लेकरूपणाचे अधिकार आम्हाला प्राप्त होतात. आम्ही आबा बाबा म्हणण्याचा अधिकार आम्हाला प्राप्त होतो. ख्रिस्ताची धार्मिकता आमच्यामध्ये येते आणि ज्या वेळेला पिता स्वर्गीय पिता आम्हाला बघतो त्यावेळेला आमचं पाप नव्हे तर येशू ख्रिस्ताची धार्मिकता, त्याची पवित्रता आम्हाला प्राप्त होते आणि मग बांधून टाकण्याचा, येशूच्या नावात बांधण्याचा आणि मोकळं करण्याचा अधिकार आम्हाला प्राप्त होतो. स्वर्गाचं वतन आम्हाला प्राप्त होतं. आम्ही त्याची लेकरं बनतो. तो आमचा आबा बाबा म्हणतो. आम्ही त्याला आमचा आबा बाबा म्हणून हाक मारतो. त्याला हाक मारण्याचा, त्याच्याशी बोलण्याचा, त्याच्याकडे मागण्याचा, त्याच्या जवळ जाण्याचा, त्याच्या प्रीतीचा अनुभव घेण्याचा अधिकार आम्हाला प्राप्त होतो. हक्क आम्हाला प्राप्त होतो. हे लक्षात घ्या. प्रेषितांची कृत्य याच्या 11व्या अध्यायात सांगितलं, हे लोक कोण? ख्रिस्ताला अनुसरणारे ते ख्रिस्ती लोक. लक्षात घ्या, येशू ख्रिस्त धर्म स्थापन करण्यासाठी आलेला नाही. बायबलमध्ये कुठेही लिहिलेलं नाही तो धर्म स्थापन करण्यासाठी आलेला आहे. हा धर्म नाही, हा अनुभव आहे. तो या जगात आला. हे लोक कोण लोक आहे म्हटलं? हे लोक कोण आहे जे येशू ख्रिस्ताला अनुसरणारे? प्रेषितांची कृत्य याचा 11वा अध्याय, ते ख्रिस्ताला अनुसरणारे ख्रिस्ती, क्राइस्ट इन, ज्यांच्या येशू ख्रिस्त आहे, त्याचा आत्मा ज्यांच्यात आहे, त्याचे फॉलोवर, त्यांना ख्रिस्ती म्हटलं गेलेलं आहे. मग बाप्तिस्मा म्हणजे काय? माझा विश्वास, क्रियेविना विश्वास व्यर्थ हो व्यर्थ. क्रिया पाहिजे, कृती पाहिजे. मी सगळ्यांच्या समोर जाहीर कृती करते की माझा जुना मनुष्य त्या पाण्यात मेला आहे आणि माझ्यात ख्रिस्त उठलेला आहे. तोच माझा एकमेव देव आहे.
आणि तो माझ्यामध्ये आहे, मी त्याची आहे आणि तो माझा आहे. पुन्हा उठला ख्रिस्त, तो मीच आहे. ही विश्वासाची कृती ज्या वेळेला मी पिता पुत्र पवित्र आत्मा नासू येशूच्या नावात जगासमोर जाहीर करते, त्याला मी बाप्तिस्मा म्हणतो. तो म्हणजे धर्मांतर नव्हे. चुकीच्या गोष्टी घेऊ नका. धर्मांतर नाही. तो धर्म स्थापन करण्यासाठी आला नाही. तो जिवंत देव, देवादिदेव, परमेश्वर, जगाचा निर्माण करता. ज्यावेळेला आम्ही त्याला आमच्यामध्ये बोलवतो, ज्यावेळेला तू माझ्यामध्ये ये माझं सर्वस्व, त्यावेळेला तो आमच्या देतो. तो आमचा देव, आमचा बाप. आणि ज्या वेळेला आमचा बाप म्हणून तो आमच्यात येतो प्रियांनो, त्यावेळेला तो जसा पूर्ण आहे तसा आम्हाला पूर्ण बनवतो. कोणीही जगामध्ये असणारी व्यक्ती पूर्ण नाही, कोणीच पूर्ण नाही. तो आमचा देव आम्हाला पूर्णत्वाकडे नेतो, तो आम्हाला पूर्ण बनवतो. तो आमचा देव येशू ख्रिस्त. आम्ही कोणीही पात्र नाही, कोणीही पात्र नाही. तो आम्हाला पात्र करतो, तो आम्हाला परिपूर्ण बनवतो. रोमकारास पत्र याचा 3 अध्याय 23 वचन. रोमकारास पत्र याचा 3 अध्याय 23 वचन. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. स्वतः पाऊल लिहितो प्रियानो, गमालियलच्या अधिकाराखाली शिकलेला हा पाऊल फरीसी हा स्वतः लिहितो, ज्याला येशू ख्रिस्ताने स्वतः दर्शन दिलं. तो सांगतो की जगात कोणीही परिपूर्ण नाही, जो ख्रिस्तासाठी फक्त जगला. तो पाऊल सांगतो परिपूर्ण परमेश्वराशिवाय कोणीच नाही, नीतिमान कोणीच नाही. परत रोमकारास पत्राचा 3 अध्याय आणि 10 वचन. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की नीतिमान कोणी नाही, एकही नाही, एकही नाही. परिपूर्ण कोण आहे? कोणीच नाही. परमेश्वर येशू ख्रिस्त, देवादिदेव परमेश्वर, आबा बापा, फक्त यावे हा परिपूर्ण आणि पवित्र आणि रायचियस आहे. ज्यावेळेला आम्ही त्याचे लेकरं होतो, त्याच्या रक्ताने धुतलं जातो, त्यावेळेला त्याचं रायचियसनेस, त्याची पवित्रता आम्हाला मिळते आणि तो आम्हाला परिपूर्णतेकडे नेतो. म्हणून येशू ख्रिस्त ज्यावेळेला जगात आलेला होता, तो पूर्ण मानव होता, पण तो पूर्ण देव होता. तो पूर्ण मानव होता, तो पूर्ण देव होता. तो त्याचं दैवत्व त्याच क्षणाला जाहीर करून त्या क्रूसखांबावरचं मरण सहजरहित करू शकला असता, अथवा चमत्कार करून त्याच वेळेला सुटका करून टाकू शकला असता आणि त्याचं दैवत्व तिथं जाहीर, त्याचा मोठेपणा तिथं जाहीर करू शकला असता, त्याचे अधिकार तिथं सांगू शकला असता. पण त्याने ते केलं नाही, कारण तो आम्हासाठी पूर्ण मानव झालेला होता. आणि तो म्हणतो मार्काच्या 10 ते 18 वचनामध्ये, येशू त्याला म्हणाला, मला उत्तम का म्हणतो? एक देव, त्या देवा वाचून कोणीच उत्तम नाही, त्या देवा वाचून कोणीच परिपूर्ण नाही, फक्त परमेश्वर. उपदेशक याचा 7 अध्याय 18-20 वचनात म्हटलंय, सदाचाराने वागणारा व पाप न करणारा असा धार्मिक मनुष्य पृथ्वीवर नाही. असा कोणी धार्मिक मनुष्य पृथ्वीवर नाही. बायबल सांगतो, देवाचा आत्मा सांगतो, त्याचं वचन सांगतं. अनुवाद याचा 32 अध्याय 4 वचनात सांगितलं, तो दुर्ग आहे, त्याची कृती परिपूर्ण आहे. आणि त्याची कृती, त्याचं कार्य, जेव्हा आम्ही त्याला निवडतो आणि त्याच्यामध्ये येतो, तो आमच्यात येतो, त्यावेळेलाच प्रियांनो त्याचं कार्य आमच्यामध्ये सुरू होतं. त्याची कृती आमच्यामध्ये प्रत्येकामध्ये सुरू होते. कधी ती आम्हाला दिसते, कधी आम्हाला ती दिसत नाही, पण त्याचं कार्य आमच्यात चालू होतं. कारण स्पष्ट सांगितलं, तो दुर्ग आहे, त्याची कृती परिपूर्ण आहे, त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत. तो विश्वासनीय देव आहे, त्याच्या ठाई अनिती नाही, तो न्यायी आणि सरळ आहे. जो तो बोलतो ते तो करतोच करतो. तो मनुष्य नाही, गणना 23 मध्ये सांगितलंय की बदलावं. तो देव आहे, तो देव आहे, जे तो बोलतो ते पूर्ण करतोच. फिलिपियन्स 1:6 मध्ये सांगितलं, तुझ्यात मी जे कार्य आरंभिलेलं आहे ते मी पूर्णत्वास नाही, कारण तो पूर्णत्वाचा देव आहे. त्याने वधस्तंभ
आणि तो कार्य पूर्णत्वास नेतोच नेतो. तो त्याचं कार्य कधीच थांबत नाही. त्याची इच्छा आहे जसा तो आहे तसे त्याच्या लेकरांनी राहावे. जसा तो आहे तसंच त्याच्या लेकरांनी असावं. म्हणून लेविय याचा 19वा अध्याय 2ऱ्या वचनात त्याने सांगितलं. लेविय याचा 19वा अध्याय 2रं वचन, इस्रायलाच्या सर्व मंडळीस सांगा, इस्रायलाच्या सर्व मंडळीस सांगा, तुम्ही पवित्र असावे, तुम्ही पवित्र असावे, कारण मी तुमचा देव पवित्र आहे. माझ्या प्रियांनो, त्याच्या पवित्रतेत त्याची पूर्णता आहे. त्याच्या पवित्रतेत त्याचं सामर्थ्य आहे. म्हणून जो येशू ख्रिस्ताला स्वीकारतो त्याला त्याची धार्मिकता प्राप्त होते. कोणतं यज्ञ केल्याने आणि जनावराचं रक्त दिल्याने आमचं पाप निघून जात नाही. ते फक्त कव्हर होतं, झाकलं जातं, ते निघून जात नाही. एकमेव देवाचं रक्त आमचं पाप शुद्ध करू शकतं. फक्त देवाचं रक्त, फक्त देवाचं रक्त. आणि येशू ख्रिस्ताचं रक्त आमचं पाप शुद्ध करू शकतं. त्याची धार्मिकता त्यावेळेला आम्हाला प्राप्त होते, कारण तो आम्हाला पूर्णतेकडे नेतो. कारण की येशू ख्रिस्त हाच मार्ग आहे, तोच सत्य आहे आणि तोच जीवन आहे. तोच मार्ग आहे, तोच सत्य आहे आणि तोच जीवन आहे. तो आम्हाला परिपूर्णतेकडे नेतो. त्याच्याशिवाय परिपूर्णता होऊ शकत नाही. माझ्या प्रियांनो, आमचे प्रत्येक विकनेस तो जाणतो. आमचा मुखटा घालून जगणं तो जाणतो. आमचा गर्व त्याला ठाऊक आहे. आम्ही एकांतात असताना काय विचार करतो तो जाणतो. आम्ही चर्च सुटल्यानंतर आमच्याकडून काय चुका होतात ते त्याला माहिती आहे. परमेश्वराला ठाऊक नाही असं आमच्या जीवनात काहीच नाही. तो आमचे दोष जाणतो, तो आमच्या चुका जाणतो, तो आमचं पडणं जाणतो, तो आमच्या उणीवा जाणतो. तो आम्ही जसे आहोत तसे आमच्यावर प्रेम करतो. आमचे आई वडील, आमची पत्नी, आमचा पती, आमची लेकरं ज्या वेळेला त्यांना आमच्या दोष दिसतात प्रियांनो, त्यावेळेला ते आमच्याकडे पाठ फिरवतात. त्यावेळेला ते आम्हाला तुच्छ लेखतात. ज्यावेळेला आम्ही कळी भरतो, ज्यावेळेला आम्ही चुकतो, ज्यावेळेला आमचे हात रिकामे होतात, ज्यावेळेला आम्ही पाहिजे ती गोष्ट देऊ शकत नाही, कधी कधी ज्यावेळेला आमचं तारुण्य संतर वृद्धत्व येतं, ज्यावेळेला आमची शक्ती खचते, ज्यावेळेला आमच्याकडून चुका होतात, त्यावेळेला आमचे लोक आमच्याकडे पाठ फिरवतात. पास्टर नेहमी म्हणायचे, स्मिता, मावर विश्वास ठेव, आज उचलते उद्या पायाखाली तुडवते, आज गौरव करते, धन्य धन्य म्हणते, उद्या तोंडावर थुकते. नजर फक्त येशू ख्रिस्ताकडे ठेव, फोकस फक्त येशू ख्रिस्ताकडे ठेव, कारण तो कधीच नाही बदलत. आमचे किती दोष उणीवा असू दे, चुका असू दे, तो बदलत नाही, तो टाकत नाही आणि तो सोडत नाही. असा तो आमचा बाप आहे. जगाचा बाप असा होऊ शकत नाही. तो कधीच सोडत नाही आणि कधीच टाकत नाही. तो त्याच्या योजना आमच्या जीवनामध्ये पूर्ण करतो. ज्याला आम्ही त्याला स्वीकारतो. यशायाचा 44वा अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, तुझ्या आईच्या गर्भाशयामध्ये मी तुला निवडलं. इर्माला देखील इर्मायाचा पहिला अध्याय 8व्या वचनात सांगितलं, आईच्या गर्भाशयात असताना मी तुझी निवड केली. यशाया 44 मध्ये देखील सांगितलेलं, तुम्हाला ओळखत नसता मी तुला नावाने हाक मारले, तुला बोलावलं. माझ्या प्रियांनो, त्यानं आम्हाला निवडलं, त्यानं आम्हाला त्याचं नाव दिलेलं आहे. त्याला तारणारा देव म्हणून आम्ही स्वीकारू शकलो. तो आज आमच्यामध्ये आहे आणि त्यानं त्याचं कार्य आमच्यात सुरू केलं. तेव्हाच त्याच्या योजना तेव्हाच तो पूर्णत्वाकडे नेत आहे. प्रत्येक त्याची योजना
आमच्या जीवनात आमच्यासाठी उत्तम आहे आणि तो ती पूर्ण करतोच करतो. तो आम्हाला त्याच्या पूर्णतेकडे नेतो. त्याच्या पवित्र आत्म्याच्याद्वारे तो आमची भेट घेतो. तो आमच्याशी बोलतो. तो आमच्या उणीवा छाटून काढतो. तो त्याच्या रक्ताने त्याच्या सामर्थ्याने आम्हाला धुतो. आमच्यातलं जे उणीवांनी भरलेलं ते प्रत्येक गोष्ट तो काढून टाकतो आणि त्याला जे हवं ते आमच्यामध्ये तो भरतो आणि त्याला हवं तसं पात्र तो करतो आणि त्याला पाहिजे तसा तो आम्हाला चालवतो आणि तो त्याचं कार्य पूर्णत्वास नेतो. तो थांबत नाही. म्हणून कुठेही आम्ही म्हणू शकत नाही मी हे केलं आणि मी ते केलं, म्हणू शकत नाही. कारण रोमकरास पत्राचा 5वा अध्याय 21व्या वचनात म्हटले, जे आपल्या दृष्टीने स्वतःला ज्ञानी व आपल्यामध्ये समंजस म्हणतात त्यांना धिक्कार असो. गर्विष्ठांचा परमेश्वराला वीट आहे. मी म्हणण्याचा परमेश्वराला वीट आहे. आपण करता करविता परमेश्वर येशू ख्रिस्त तो आमच्याकडून प्रत्येक गोष्ट करून घेतो. प्रत्येक गोष्ट करून घेतो आणि तो पूर्णत्वाकडे नेतो. कारण त्याचा अभिवचन आहे. फिलिपिकरास पत्राचा 1 अध्याय 6वा वचन कधीच विसरू नका. त्याचं जे कार्य आमच्या जीवनात आरंभलेलं आहे, जेव्हा आम्ही त्याला तारणार होतो म्हणून स्वीकारतो, त्याचं कार्य आमच्या जीवनात त्याच क्षणाला सुरू होतो. कारण त्याचा पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे. तो इकडे तिकडे वास करत नाही, तो आमच्यात वास करतो. आम्ही चर्चमध्ये येतो त्याला त्याचा प्रेझेन्स घेऊन येतो कारण तो आमच्यामध्ये आहे. आम्ही त्याला स्वीकारतो. मग आम्ही काय चुका करतो, काय बोलतो, काय वागतो, कसं खोटं बोलतो, कोणत्या गोष्टी करतो, माझ्या प्रियानं प्रत्येक गोष्ट तो जाणतो कारण तो आमच्यामध्ये आहे. तो आमच्यामध्ये आहे. म्हणून ज्यावेळेला दाविदाकडून चूक झाली त्यावेळेला तो म्हटला, माझ्यातून तुझा पवित्र आत्मा काढून घेऊ नकोस. त्याने स्तोत्र 51 मध्ये पश्चाताप केला, आरोळी मारली, कळवळून ओरडला, तुझा पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नकोस. माझ्या प्रियानो, त्याचा अभिवचन आहे बाप म्हणून मी तुला कधी सोडणार नाही, टाकणार नाही. तो आमच्यामध्ये आहे. तो आम्हाला कधीच सोडत नाही. 2 तिमोथेचा 1 अध्याय 9व्या वचनात म्हटले, त्याने आमच्या कृत्यांप्रमाणे नव्हे तर स्वतःच्या संकल्पाप्रमाणे व कृपेप्रमाणे आम्हाला तारिले आहे व पवित्र पाचरणाने पाचारिले आहे. ही कृपा युगाच्या काळापूर्वी ख्रिस्त येशूच्या ठायी आमच्यावर करण्यात आली आहे. त्याची ही कृपा आमच्यावर झालेली आहे. आम्ही त्याला स्वीकारलं, त्याचं कार्य सुरू झालं. जिथे आमचे हात टेकतात तिचं परमेश्वराचं कार्य सुरू. जी गोष्ट आम्हाला अशक्य आहे ती गोष्ट परमेश्वर करायला सुरुवात करतो. जोपर्यंत तुम्ही करता तोपर्यंत देव थांबतो. कर जेव्हा म्हणतो हात टेकले, नाही होत माझ्याकडून, नाही करू शकत, नाही बदलू शकत मी माझ्या व्यक्तींना, नाही बदलू शकत मी माझी परिस्थिती, नाही बदलू शकत माझा फायनान्स, नाही बदलू शकत मी काय. परमेश्वर असह्य झालाय, अति होत आहे, कामाची स्थिती नाही बदलू शकत. ज्यावेळेला हात टेकतात त्यावेळेला त्याचं कार्य सुरू, तो कार्य करायला सुरुवात आणि तो त्याचं कार्य कधीच थांबत नाही, कधीच थांबत नाही. तो देव सर्व सामर्थ्यशाली देव, तो देव अशक्य गोष्टी शक्य करणारा देव, तो सामर्थ्याचा देव, जगाचं निर्माण करता परमेश्वर याह्वे अडोनाय अल्लाहम एल शादाय जव्हर निसी जव्हर रोय आणि जव्हर रोफेकार जव्हर सदगुनी, तो परमेश्वर येशूवा, तो देव अनंत अनादि परमेश्वर अल्फा आणि ओमेगा, तो तुम्हाला आज म्हणतो जसा मी आहे तसे तुम्ही व्हा. वा, काय बापाचं वचन आहे तुम्हाला.
आणि मला. जसा तो आहे तसं तो म्हणतो तू हो. जसा तो आहे त्यानं जे चमत्कार जगात असताना केले त्यापेक्षाही अधिक, त्यानं कार्य केलं त्यापेक्षाही अधिक, तो पवित्रतेत जगला त्यापेक्षाही अधिक माझ्या सांग. परमेश्वर कसा आहे? माझ्या प्रियांनो, ज्यावेळेला त्यांनी जगाची सृष्टी निर्माण केली त्यांनी आदाम आणि हवेला आपल्या प्रतिरूपाचा, आपल्या स्वरूपाचा बनवला. त्याला स्वामित्व दिलं कारण तो स्वामी आहे. लक्षात घ्या त्याची प्रीती, समजून घ्या त्याला काय करायचं. त्यानं स्वामित्व दिलं, त्याला सगळं अधिकार त्याला दिले, सगळं सुख वैभव दिलं, सगळे जनावर फळफळावळ सगळी जमीन सगळी पृथ्वी त्याच्या ताब्यात दिली, त्याला स्वामित्व दिलं. आणि रोज संध्याकाळी तो त्याला स्वतः भेटावयास येत असे, फेलोशिप देत होते. आबा बाबा म्हणण्याचा अधिकार त्याला होता. विचार करण्यासारखी गोष्ट, कारण त्याला आदामाला स्वतःसारखं बनवायचं म्हणून स्वतःच्या स्वरूपाचं त्याने त्याला बनवलं. आणि जसा स्वतः स्वामी आहे तसं त्याने सगळं स्वामित्व त्याला दिलं. पण फक्त आज्ञापालनामुळं, पित्याचं न ऐकल्यामुळं, आज्ञापालन न केल्यामुळं तो परमेश्वरापासून दूर गेला आणि त्याच्यातली पवित्रता नष्ट झाली. त्याच्यामध्ये पाप आलं आणि परमेश्वर आणि पाप, पवित्रता आणि पाप एकत्र राहू शकत नाही. तो फेकला गेला, परमेश्वरापासून दूर झाला. पण ज्यावेळेला येशू ख्रिस्तावर जो विश्वास होतो, जो आमच्या पातकांसाठी मरण पावला, त्याच्या रक्ताने आमचं पाप धुतलं गेलं. आणि ज्यावेळेला आम्ही त्याला बोलवतो त्यावेळेला तो आमच्यामध्ये, त्यावेळेला त्याचं कार्य परत एकदा सुरू होतं. परत एकदा आबा बाबा म्हणण्याचा अधिकार मिळतो. आणि ते त्यानं आदामाला जे त्याच्या स्वरूपाचं बनवलेलं आहे आणि ज्या योजना त्याला पूर्ण करून घ्यायच्या त्या आज तो आमच्याकडून, त्याचा पवित्र आत्मा आमच्याकडून करून घेत आहे. कारण तो स्वतः आमच्यात राहतो. कारण यूहन्नाच्या 15व्या अध्यायामध्ये सांगितलंय, मी खरा द्राक्षबळ आहे, तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहील, म्हणजे तुम्ही फळ देणारं व्हाल. ज्यावेळेला त्याला आम्ही आमच्यामध्ये ये म्हणतो, परमेश्वर तू माझा तारणारा देव म्हणून मी तुझा स्वीकार करतो, त्यावेळेला तो आमच्यामध्ये येतो. त्याचा पवित्र आत्मा आम्हाला त्याच क्षणाला मिळतो आणि तो आम्हाला चालवतो. मग तुम्ही विचार करा, तुम्ही साधारण व्यक्ती आहात नाही, असाधारण व्यक्ती. प्रत्येकीने आपल्या छातीवर हात ठेवून म्हणा, होय मी देवाचं लेकरू आहे, तो माझा बाप आहे आणि मी असाधारण सामर्थ्याने भरलेलं त्याचं लेकरू आहे. ओळखा स्वतःला प्रिया, ओळखा स्वतःला, ओळखा. जग तुमच्याबद्दल काय बोलतं ते ऐकू नका, त्यावर विश्वास ठेवू नका. या यावे जगाचा निर्माण करता तुमच्याबद्दल काय बोलतो त्यावर विश्वास ठेवा. तो म्हणतो तू माझं लेकरू आहेस, तू माझं लेकरू आहे, तो सांगतो. आणि तो देव कधीच खोटं बोलत नाही. आणि त्याचे अधिकार त्यानं आम्हाला दिलाय, त्याचं स्वर्गीय वतन त्यानं आम्हाला दिलाय म्हणजे दिलाय. ते कधीच नाही बदलणार, कधीच नाही. हा परमेश्वर कसा आहे, मला त्याच्यासारखं व्हायचं, त्या परमेश्वराला आधी मी जाणून घेईन. तो परमेश्वर कसा आहे? परमेश्वर पहिली गोष्ट तो सामर्थ्याचा देव आहे, सगळं जग निर्माण करणारा, अनंत अनादी एकमेव देव यावे. तो सामर्थ्याचा देव ईश्वर. लक्षात घ्या, तो सामर्थ्याचा देव. त्याने भयाचा आत्मा आम्हाला दिला नाही, सामर्थ्याचा आत्मा आम्हाला दिलेला आहे. स्तोत्र संहिता 68 मध्ये म्हटलंय, तू प्रबळ व्हावे असे तुझ्या देवाने आज्ञा दिली आहे. देवाचा आत्मा सांगतोय त्याची इच्छा तुम्ही प्रबळच व्हावं. कारण तो प्रबळ आहे, कारण तो सामर्थ्याचा देव आहे. दुसरी गोष्ट, तो पवित्र आहे. परमेश्वर पवित्र आहे, अपवित्रता त्याच्यात राहू शकत नाही. गर्व झालेला लुसिफर त्याच्याजवळ राहू शकला नाही. गर्व झाला, तिथं पाप आलं, त्याला खाली टाकण्यात आलं.
देवाला मान्य नाही. मी म्हणणं मान्य नाही. पवित्रता आणि अपवित्रता एकत्र राहू शकत नाही. तो पवित्र देव आहे. आणि म्हणून त्याने लेवी 19:2 मध्ये आपण मगाशीच वाचलं, 19:2 मध्ये सांगितलंय, इस्रायलाच्या सर्व मंडळीला सांगा तुम्ही पवित्र असावे, कारण तुमचा देव पवित्र आहे. तुम्ही पवित्र असावे कारण तुमचा देव पवित्र आहे. तिसरी गोष्ट, तो क्षमा करणारा देव आहे. वधस्तंभावर पाहिलं ते, हे बाबा ते काय करतात त्यांना समजत नाही, क्षमा कर. आणि मग पुढचं कार्य त्याने पूर्ण केलं. तो पूर्णत्वाचा देव, मग त्याचं कार्य त्याने पूर्ण केलं. लक्षात घ्या, तो क्षमेचा देव आहे. क्षमा केल्याशिवाय प्रियांनो प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. देवाचं कार्य पूर्ण होत नाही. ज्यांनी बदिलं, ज्यांनी तुच्चिलं, ज्यांनी थुंकलं, ज्यांनी त्याला पायदळी तुलवलं, त्यांना त्याने क्षमा केली. चांगलंच करत होता, आरोग्यच देत होता, खाऊ घालत होता भुकेल्यांना, प्रीचिंग करत होता, टीचिंग करत होता, शिकवत होता, देवाच्या राज्याची घोषणा करत होता, अशुद्ध शक्ती त्यांच्यातली काढून टाकत होता, त्यांना सुटका देत होता, त्यांना भुकेल्यांना खाऊ घालत होता. लक्षात घ्या, भुकेल्यांना खाऊ घालत होता, त्यांच्यासाठी उत्तम त्या गोष्टी करत असताना त्यांनी त्याला बदिलं, अपमानित केलं, अर्धनग्न केलं आणि तुटले आणि त्याच्यावर आणि त्याला क्रूसावर दिलं. एका खुन्याला स्वीकारलं, त्याला रिजेक्ट केलं. लक्षात घ्या, खुन्याला स्वीकारलं. खूप वाईट वाटतं ना कधी कधी, चुकीचं काम करणारे, बदनामी करणारे, वाईट वागणारे हे असताना देखील हा आमचा मालक, ही आमची बॉस, हिला कळतच नाहीये, ती त्याच लोकांना पुढे नेते, त्याच लोकांना वरती करते आणि मी त्यांच्यावर एवढं प्रेम करते, मी त्यांच्यासाठी एवढे कष्ट करते आणि ते मात्र मला बाजूला ठेवतात. होतं ना असं? त्यावेळेला किती राग येतो, किती वाईट वाटतं. विचार करा, हा तर परिपूर्णतेचा देव, त्यांच्यासाठी एवढे चमत्कार आणि महाकृत्य करणारा, त्याला सोडून त्यांनी बरब्बाला स्वीकारलं, जो खुनी होता, जो दुष्ट होता, ज्याने अनेक अपराध केलेले होते. आणि तरीही तो त्या वधस्तंभावरून म्हटला, बापा यांना क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना समजत नाही. तो क्षमेचा देव. तो कसा आहे देव? पुढचं म्हणजे तो मध्यस्थी करणारा देव. आमच्यासाठी तो मरण पावला, तिसऱ्या दिवशी उठला, स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे असमस्त झाला आहे. आणि तो आमच्यासाठी आज जागा तयार करत आहे, आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. माझ्या प्रियानं, तो म्हणतो जसा मी आहे तसे तुम्ही व्हा. तो मध्यस्थी करतो, हे बाबा यांना क्षमा करते, काय करतात त्यांना समजत. तो मध्यस्थी करणारा परमेश्वर आहे. पुढची गोष्ट म्हणजे तो प्रीतीचा देव आहे. तो प्रीतीचा देव आहे. प्रीती फुगत नाही, प्रीती राग मांडत राहील, प्रीती गैरशिस्त वागत नाही. कारण ती करासपत्राच्या 13व्या अध्यायात आपल्याला माहिती आहे प्रीती कशी आहे. प्रीती अद्भुत आहे आणि तो प्रीतीचा देव आहे. आणि त्याचं प्रीतीचं प्रमाण त्याने दिलं. आपला संबंध त्याच्यासाठी जोडण्यासाठी त्याने स्वतःचा एक पुत्र आपल्यासाठी दिला. जे आम्ही त्याला रिजेक्ट केलं, ते त्यांनी आम्हाला आमचं पाप काढून एक्सेप्ट केलं, आम्हाला स्वीकारलं. तो प्रीतीचा देव आहे. पुढची गोष्ट म्हणजे तो आरोग्य देणारा देव आहे. त्याला बसलेल्या फटक्याने, त्याच्या रक्ताच्या द्वारे आणि त्याच्या नावात तो आम्हाला आरोग्य प्राप्त करून देतो. स्तोत्रसंहिता 103 मध्ये सांगितले, तो आमच्या सर्व अपराधांची क्षमा करतो आणि आमचे सर्व रोग तो बरे करतो. एवढी हमी तो आम्हाला देतो. प्रियांनो, 91 स्तोत्र त्याने आम्हाला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याची अभिवचनं त्यांनी आम्हाला दिले. काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी भेटली, याची तुला बाधा होणार नाही. माझ्या प्रियांनो, तो आरोग्य देणारा आमचा देव आहे. पुढचं म्हणजे तो दुसऱ्यांची गरज पुरवणारा देव आहे. जे त्याच्याकडे जाईल त्या प्रत्येक व्यक्तीची तो गरज पुरवतो. पुढची गोष्ट म्हणजे तो रिस्टॉर करणारा देव आहे.
आमचा देव कसा आहे, तो रिस्टोर करणारा देव आहे. योहान 10:10 मध्ये सांगितलेलं, सैतान हा उद्ध्वस्त करण्यासाठी आला आणि परमेश्वर हा बांधण्यासाठी, विपुल जीवन देण्यासाठी आलेला आहे. प्रियांनो, तो विपुल जीवन देणारा देव आहे. तो रिस्टॉरेशन, पुनर्स्थापना करणारा देव आहे. येशू ख्रिस्त हा पुढे सांगितलं, हा देव कसा आहे, हा जोडणारा आहे, तोडणारा नाही. त्याला युनिटी आवडते म्हणून तो म्हणतो, बंधूंचं एकत्र मिळणं मला आवडतं. बंधू म्हणजे फक्त पुरुषच, स्त्री आणि पुरुष त्याच्यासमोर दोघेही समान आहेत. कारण बायबल नीट वाचा, तुम्हाला पहिल्या अध्यायात आढळून येईल, त्याने दोघांना आपल्या प्रतिरूपाचा बनवलं. फक्त एक मात्र आहे, पुरुषालाच स्वामित्व दिलंय, स्त्रीला मदतगारच बनवलंय. हे कधीच विसरू नका. किती उच्चत्वाला जाऊ दे, किती उत्तम शिक्षण घेऊ दे, कधीही कधीही विसरू नका, स्त्रीला परमेश्वराने त्याची मदतगार, त्याची जोडीदार, त्याला आनंद देण्यासाठी निर्माण केली, ना तर किरकिर करण्यासाठी, ना तर वसवस करण्यासाठी, ना तर स्वतःचं श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी. स्वामित्व पुरुषाला दिलंय, पण तेच आज्ञा दिलेली आहे त्याला की तिला, ती नाजूक आहे म्हणून तिला त्यानं समजून घेतलं पाहिजे आणि पायाजवळ न ठेवता आपल्या जवळ ठेवलं पाहिजे. तो जोडणारा देव आहे, तो तोडणारा देव नाही. पुढे तो लीन आणि नम्र देव आहे. गाडीच्या चिंगरावर बसून आला, राजाने जगाचा निर्माण करता देव, सुटका करण्यासाठी आलेला, अरे आमचं रिलेशन परमेश्वरासाठी जोडण्यासाठी आलेला, मृत्युंजय होण्यासाठी आलेला, तो गाडीच्या शिंगरावर बसून आला. तो आमच्यासाठी लीन आणि नम्र झाला. तो लीन आणि नम्र आहे, तो सर्वज्ञ आहे. ओमनीप्रेझेन्स, ओमनीपोटेंट आणि ओमनीसेन्स गॉड, सर्वव्यापी परमेश्वर, सर्वज्ञ परमेश्वर आणि सर्व सामर्थ्यशाली परमेश्वर. सगळं माहिती होतं, हे मला वधायला देणार आहे, हे मला क्रुसावर देणार आहे, तरी तो त्यांच्यासाठी आरोग्य देत होता, जेवण पुरवत होता, त्यांना भूतामधून त्याच्यातून भूत काढून टाकत होता, त्यांचे कुष्ठरोग बरे करत होता. सर्वज्ञ असून देखील पुढे दिलेला आहे, तो लोकांमध्ये मिसळणारा होता. आमचा देव येशू ख्रिस्त हा लोकांमध्ये मिसळणारा देव होता. तो ज्या वेळेला 3.5 वर्ष पृथ्वीवर होता, त्यावेळेला तो सगळ्यांच्या मध्ये मिसळत होता. सगळ्यांच्या मध्ये त्याने लाजारसासाठी प्रार्थना केली. तो रडला, लक्षात घ्या, आणि तो एकांतात जाऊन प्रार्थना करणारा होता. डोंगरावर जाऊन त्याने प्रार्थना केली. ज्यावेळेला योहानाचा शिरच्छेद झाला, त्याने जमावाला खाऊ घातलं, शिष्यानं म्हटलं तुम्ही जा, पुढे मी आलो, आणि तो एकांतात गेला. त्याने एकांतात प्रार्थना केली. गेत्सेमनी बागेमध्ये देखील त्याने एकांतात देवात वेळ घालवला. परमेश्वरासंती संधान साधत होता, परमेश्वरासंती सतत बोलणारा आमचा देव. परमेश्वर आम्हाला सांगतो, तुम्ही माझ्यात राहा, मी तुम्हात राहील, कारण माझा पिता माझ्यात राहतो आणि मी पित्यात राहतो. मी पित्याच्या सर्व योजना आणि इच्छा पूर्ण करतो. म्हणून तो म्हटला, हा प्याला माझ्यापासून दूर कर, पण माझ्या नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. त्याच्या इच्छेप्रमाणे, परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे हो. तो आज्ञा पालन करणारा होता, तो सदैव काम करणारा होता. त्यानं सतत काम केलं. तो शांत नव्हता, तो कार्य करत होता, सतत आणि सतत. तो प्रीचिंग करत होता, फीडिंग करत होता, तो त्यांना सुटका देत होता, तो त्यांच्यासाठी बोलत होता, देवाच्या राज्याची घोषणा करत होता. तो परमेश्वराचं राज्य त्यांना समजून सांगत होता. तो परमेश्वराच्या मार्गात चालवत होता. शिष्यांना त्याने सांगितलं, तुम्ही स्वार्थाच्या कार्यासाठी कसे जा, आणि त्याने त्यांना पाठवलं तयारी करून. ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या ठिकाणी जर तुमचं स्वागत झालं नाही तर जर धूळ झटका आणि पुढे निघून.
त्याने शिकवलं त्यांना, तो शिकवणारा होता. त्याच्यामध्ये कळवळा होता. ज्यावेळेला 4000 लोक 5000 लोक ज्यावेळेला भुकेले होते, त्यावेळेला भुकेल्या लोकांना पाहून तो कळवळला. लाजारस मरण पावला, त्या बहिणीचं दुःख पाहून तो कळवळला. त्याच्यामध्ये कळवळ्याचा आत्मा होता. अनुवाद 32:4 मध्ये तो दुर्ग आहे, त्याची कृती परिपूर्ण आहे, त्याचे मार्ग न्यायाचे आहे, तो विश्वासनीय देव आहे, त्याच्या ठाई अनिती नाही, तो न्यायी आणि सरळ आहे. तो न्याय करणारा देव आहे, तो न्याय करणारा परमेश्वर, तो परिपूर्णतेचा देव आहे. तो म्हणतो मी पूर्ण आहे, तर तुम्ही परिपूर्ण व्हावे. तो सोपवलेलं काम पूर्ण करणारा देव आहे. जे काम त्याच्यावर परमेश्वरानं सोपवलं ते काम त्याला पूर्ण केलं आणि तो म्हटला क्रूसखांबावर पूर्ण झाला आहे. लक्षात घ्या, तो मृत्युंजय ख्रिस्त, तो देव, आमचा देव, तो सतत पित्यात राहत होता आणि पिता त्याच्यामध्ये राहत होता. तो विभक्त नव्हता, पित्यालाच. माझ्या प्रियांनो, आता तो सांगतो आमचा देव कसा आहे हे आम्हाला समजतंय. आमचा देव असा आहे आणि तो म्हणतो जसा मी आहे तसे तुम्ही व्हावे. तो सामर्थ्याचा देव आहे. तुम्ही प्रबळ व्हावे असे देवाने आज्ञा दिली आहे. तुम्ही प्रबळ होणं अपेक्षित आहे परमेश्वराकडून. तो तुमच्याकडे आज त्याचा पवित्र आत्मा बाप म्हणून तुमच्याकडे मागत आहे. माझ्या लेकरानं सामर्थ्यशाली झालं पाहिजे, माझ्या लेकरानं पवित्र असलं पाहिजे. तो पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. त्याच्या प्रतिरूपाचा, त्याच्या स्वरूपाचा बनवला. तो स्वामी आणि जगाचा निर्माण करता. तुम्ही त्याच्यासारखे झाले पाहिजे. मी कचरा आहे, मी कसबट आहे, मी झुरळ आहे, मी किडा आहे, मी कीटक आहे, मी टाकाऊ आहे, मी तुच्छ आहे. अरे होता, आता नाही. ज्या वेळेला त्याला स्वीकारलं त्यावेळेला तो तुमच्यात आहे. तुम्ही त्याचं लेकरू आहे व तुम्ही त्याचे पुत्र आणि कन्या, राजकन्या आणि राजपुत्र तुम्ही झालेला आहात. त्याचे अधिकार तुम्हाला प्राप्त झालेले आहे. तो तुमच्यात राहतो, तुम्ही त्याच्यामध्ये राहता. त्याचं सामर्थ्य, त्याचे अधिकार तुम्हाला मिळालेले आहे, त्याचा पवित्र आत्मा तुम्हाला मिळालेला आहे. मग त्याचं लेकरू असाधारण आहे. फक्त स्वतःला ओळखा, विश्वासाने पाऊल पुढे टाका. प्रियानो, यांगीचौचं उदाहरण मगाशी पास्टर तुम्हाला सांगत होते. टीव्ही झालेले यांगीचौ मरणार म्हणून सांगितलेले यांगीचौ, जीवन जगू शकणार नाही म्हटलेले यांगीचौ, येशू ख्रिस्ताला न ओळखणारे यांगीचौ. एका छोट्या मुलीने येऊन त्यांना बायबल दिलं, त्याचं तारण झालं आणि नंतर त्यांना रोगातून ते बरे झाले. पूर्ण मंडळी, पूर्ण चर्च, मोकळं चर्च, मोकळ्या खुर्च्या. देवाने सांगितलंय सगळ्यात मोठी मंडळी मी तुझी बनवेल आणि सगळ्यात 50 लाखाच्या वरती त्यांचे सभासद झाले पूर्ण जगामध्ये. 1 रुपया बँकेत नाही, 1 रुपया खिशात नाही आणि बँकेत गेले चर्च बांधण्यासाठी कर्ज घ्यायला आणि घेऊन परत आले. त्यांच्यासाठी परमेश्वराने नियम बदलले, त्यांच्यासाठी व्यक्ती बदलवल्या. विश्वास, विश्वास, विश्वासाशिवाय तुमच्या पित्याला, तुमच्या बापाला तुम्ही खुश करू शकत नाही. प्रियांनो, आज म्हणताय ना, फादर डे साजरा करताय ना, त्या स्वर्गीय पित्याला तुमच्याकडून विश्वास हवाय. खंबीर हो, हिम्मत धर. तू जाशील तिकडे तुझा देव तुझ्या संगती आहे. ते खंबीर होणं त्याला हवाय. तू प्रबळ हो, तो म्हणतो. तू पवित्र हो, तो म्हणतो. तू क्षमाशील हो, कर क्षमा त्या लोकांना जे तुझा तिरस्कार करतात आणि गाळा अश्रू त्यांच्यासाठी. त्याच्यामध्ये कळवळ्याचा आत्मा आहे. तोच कळवळ्याचा आत्मा तो तुमच्याकडून अपेक्षित करतो. कारण तो म्हणतो तू माझं लेकरू आहेस, जसा मी आहे तसंच तू झालं पाहिजे.
शेजाऱ्यासारखं नाही, यांच्यासारखं नाही, त्याच्यासारखं नाही, बापासारखं. मी स्वर्गीय बाप आहे. मी खंडणी देऊन तुला विकत घेतला आहे. माझं रक्त मी तुझ्यासाठी सांडवलेलं आहे. यांना यरभल्ला सिकरबहा ओ निर्ला राहयन्ना रभहश्य करबला. आज तो देवाचा आत्मा आज तुमच्याशी बोलत आहे. आज तो बाप तुमच्याशी बोलत आहे. खंबीर हो, जसा मी आहे तसे तुम्ही व्हावे. क्षमा करणारा मी, तुम्ही क्षमा करणारा व्हावे. मी पवित्र, तुम्ही पवित्र व्हावे, ही त्याची योजना आहे. तो आरोग्य देणारा देव आहे. खरा प्रार्थना विश्वासानं का लोकांना आरोग्य प्राप्त होणार नाही? का प्राप्त होणार नाही लोकांना? का सुटका मिळणार नाही? त्यानं तुम्हाला सुटका लोकांना प्राप्त करून देण्यासाठी तुमची निर्मिती केलेली आहे. प्रियानो, हे चर्च लीडर निर्माण करणारे चर्च आहे. कारण मी मागच सांगितलं तुमच्या पास्टरांना लीडर निर्माण करण्याचा अनाइंटिंग आहे. मग जर येशू ख्रिस्ताला तुम्ही स्वीकारलेला आहे, तो तुमच्यामध्ये आहे, तो तुम्हाला म्हणतो प्रबळ बाबा. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने लक्षात घ्या, येशू ख्रिस्त तुम्हाला म्हणत आहे तुम्ही प्रबळ व्हावे. असे देवाने आज्ञा केलेली आहे. कारण जसा तो आहे तसे तुम्ही व्हावे. तो सामर्थ्यशाली आहे, तुम्ही सामर्थ्यशाली व्हा. तो पवित्र आहे, तुम्ही पवित्र व्हा. तो क्षमेचा देव आहे, तुम्ही क्षमेचा व्हा. तो प्रीतीचा देव आहे, तुम्ही प्रीतीचे व्हा. तो बांधणारा आहे, तुम्ही बांधणारे व्हा. तोडणारे होऊ नका, जोडणारे व्हा. बंधूंना भगिनींना एकत्र आणणारे व्हा, विभक्त करणारे नाही. प्रियानो, कारण तुम्ही देवाचे लेकरं आहात. निंदा नाही करणार, चुगली नाही करणार, फूट नाही पाडणार. कारण की मी जोडणारी आहे, मी जोडणारा आहे. कारण मी मीठ आहे. माझ्या अस्तित्वानं चव प्राप्त होते. मी अशांती निर्माण करून देणारे नाही. कारण तो शांतीचा देव आहे, प्रिन्स ऑफ पीस. आणि त्याचं लेकरू आहे. वी आर पीस मेकर. आम्ही पीस निर्माण करणारे, शांती निर्माण करणारे. तो आनंद देणारा देव आहे. आम्ही आनंद देणारेच असले पाहिजे. तो रिस्टोर करणारा आहे, पुनर्बांधणी करणारा आहे. मी पुनर्बांधणी करणारा असला पाहिजे, रिस्टोर करणारा असला पाहिजे. विधवा झाली आहे, मी तुला रिस्टोर करेल अशी छान हवा. मी प्रार्थना उपवास करेल तुमच्यासाठी. खरं तुमचा देव येशू ख्रिस्त यशा 54 मध्ये म्हणतो, तुझ्या वैधव्याचं तुला स्मरण होणार नाही. मी परमेश्वर तुझा पती आहे. आमच्या मंडळीतल्या विधवा, आमच्या मंडळीतल्या रिजेक्टेड, डिवोर्सी, अनाथ, वृद्ध, सोडलेले, टाकलेले, त्याच्यासाठी कोण उभं राहणार? हो, मी उभं राहणार. ना की त्यांची निंदा करणार. हा, तिचा दोष होता बरं का, तिच्यातच फार चुका होत्या, फार तोंडाळ राहिली नाही ना नवऱ्याच्या जवळ, रांधली नाही ना. तो ना त्याला फार बायकांचा नाद, दारुडा, चुका करणारा, राहिला नाही, चांगली बायको नांदवली नाही, झाला डिवोर्स. चांगला होता नवरा, काळजी घेतली नाही, बघितलं नाही, सेवा केली नाही, गेला विचारा. झालं आता विधवेचं जीवन आलं विचारीच्या वाटाला. विचारी ग, पण त्याच्यात तिची निंदा करून बसलेलं असतं. आमचा देव आमच्यात आहे, पवित्र आत्मा आमच्यात आहे. आणि देवाचं वचन सांगतो, पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, खिन्न करू नका. तो एक तुमच्या मुखातून ऐकणारा शब्द, तुमचं बोलणारा शब्द ऐकतो. कारण उपदेशक म्हणतो, सांभाळून बोल. तुझ्या मुखातून काय शब्द निघतो, सांभाळून बोल. कारण तुला एकेका शब्दाचा झाडा द्यायचा आहे, एकेका शब्दाचा झाडा द्यायचा. सतत पैसा मागत राहतात, किती वेळा
सतत भिकादशा, सतत कर्ज बाजारी जीवन. किती त्यांना देणार, किती मदत करणार त्यांना. हो, दिल्या 2 साड्या दिल्या, 100 रुपये दिले, मागच्या वेळेला 1000 रुपये दिले, परत काही दिले नाही. पण जाऊ आपण सोडून देतो ना, आपण देवाची प्रीती आपल्यामध्ये आहे ना, म्हणून म्हटलं नको राहू दे, काय हरकत नाही. पण किती वेळा द्यायचं, किती वेळा मदत. आणि माझ्या प्रियांनो, तुम्हाला सामर्थ्य दिलंय देवानं. जा गुडघ्यावर, करा उपवास प्रार्थना, करा उपवास प्रार्थना. त्याची परिस्थिती देव बदलून टाकेल. अनुभव घेऊन बघा प्रियांनो, घेतला अनुभव. जे शून्य आहे त्यांना घडवणारा तो देव, तो तुमच्यात राहतो प्रियांनो. का तुम्ही त्यांची परिस्थिती बदलू शकत नाही? प्रार्थनेला सहज बदलवू शकता. करा उपवासाने प्रार्थना. जात उपास प्रार्थनेशिवाय जात नाही. आज तो तुम्हाला परिपूर्णतेकडे नेत आहे. लक्षात घ्या, कोणीच जगात परिपूर्ण नाही. म्हणून कुणालाच नावं ठेवू नका आणि कुणालाच म्हणू नका हा पास्टर खूप परिपूर्ण आहे, ते पास्टर खूप परिपूर्ण आहे, आमच्या चर्चचे पास्टर नाही हो एवढे अजून वाढलेले नाही, त्या चर्चचे पास्टर नाही हो अजून असे, ते पास्टरनी हे असं केलं, ते देवाची सेविका त्यांनी तसं केलं, त्यांनी. कोणीच सांगितलं तुम्हाला दुसऱ्याचा न्याय करायचं? ते काम येशू ख्रिस्ताचं आहे. न्यायाधीश फक्त येशू ख्रिस्त आहे. त्याची जागा घेण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्यासारखं व्हा. त्याची जागा घेऊन स्वतःला दैवत्व देऊ नका. त्याच्यासारखं व्हा. त्याची जागा घेऊन लोकांचा न्याय करू शकत नाही. तो स्वतः न्याय करत नाही. हो, तुमचा तो प्रीती करतो. जोपर्यंत कृपेचा काळ आहे तोपर्यंत तो प्रीती करतो. तो त्याची प्रीती तुमच्यात दिसली पाहिजे लोकांना. पडलेले, टाकलेले, सोडलेले, तुच्छलेले त्यांना जो जवळ घेतो, त्यांच्यासाठी उपास प्रार्थना करून प्रयत्न करून. एका नाण्याच्या 2 बाजू आहे, प्रयत्न आणि प्रार्थना. दोन्ही गोष्टी मी करणार आहे, कारण येशू ख्रिस्त दोन्ही गोष्टी करत होता. तो जसा आहे तसंच मी करणार. प्रार्थना आणि प्रयत्न. काही गरज नव्हती त्या आंधळ्यासाठी चिखल बनवायची आणि त्याच्या डोळ्याला लावायची. बाकीच्या आंधळ्यांचे सहज डोळे बरे केले होते त्यांनी. पण एका ठिकाणी त्यांनी चिखल बनवला आणि तो डोळ्याला लावला. त्याने दाखवलं प्रयत्न पण आणि प्रार्थना पण. दोन्ही गोष्टी करा. देवा खाटल्यावरही नाही. होय, जे दुःखित आहे, जे टाकलेले आहेत, आमच्या चर्चमध्ये जे दुर्बळ आहेत, ज्यांना आशा नाही, आमच्या आजूबाजूचे लोक ज्यांना येशू ख्रिस्त माहिती नाही, ज्यांच्या चुकीच्या कल्पना धर्मांतर येते, ज्यांना हे धर्म आणि धर्म बदलला जातो असं वाटतं, त्या लोकांसाठी प्रार्थना करा. त्या लोकांवर प्रेम करा. त्यांच्यासाठी उभं राहा, कारण त्यासाठीच तुम्ही आहात. म्हणून करंदीकराच्या मंडळीला काय म्हणतो? जगाला तुमच्यात ठेवू नका, तुम्ही जगामध्ये राहा. तुम्ही जगात राहा, कारण तुम्ही जगाचे मीठ आहात. तुमच्यामुळे चव प्राप्त होऊ द्या. माझा परमेश्वर जसा आहे तशी मी होणार आहे. तो पवित्र आहे, त्याप्रमाणे मी पवित्र होईल. इब्रिकरास पत्राचा 12वा अध्याय 2ऱ्या वचनात म्हटलं, कारण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे आपण पाहत राहा. जगाकडे नाही पाहणार. लोक माझ्याबद्दल काय बोलतात घेणं नाही प्रियांनो. बघू नका लोकांकडे. लोक काय बोलतात त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आज लोक तुम्हाला धार्मिक म्हणतील, उद्या ते तुम्हाला पापी म्हणतील. आज लोक तुम्हाला सुंदर म्हणतील, उद्या तुम्हाला म्हातारं म्हणतील. आज लोक तुम्हाला धनवान म्हणतील, उद्या तुम्हाला भिकार म्हणतील. आज लोक म्हणून सद्गुणी स्त्री, सद्गुणी पुरुष म्हणतील, उद्या म्हणतील सगळ्यात थर्ड क्लास आहे. जे येशू ख्रिस्ताच्या बाबतीत केलं ते सगळ्यांच्या बाबतीत घडलं. तो देवादी देव जगाचा निर्माण करतात. आपण तर कोण आहोत? कोणीच नाही. पण त्याच्यामुळे आपल्याला
आपल्याला अस्तित्व प्राप्त झालं. तो आमच्यात आहे म्हणून आम्ही त्याचे राजपुत्र राजकन्या आहोत. तो आमच्यात राहतो म्हणून आम्ही असाधारण, म्हणून आम्ही प्रबळ आहोत, म्हणून आम्ही सामर्थ्याने भरलेले आहोत. लक्षात घ्या, म्हणून आम्ही प्रीतीने भरलेले आहोत, म्हणून आम्ही येशूच्या नावात अशक्य गोष्टी शक्य करणारे आहोत. त्याच्यामुळं माझ्या प्रयत्नाने नाही, माझ्या कष्टाने नाही, माझ्या ज्ञानाने नाही, आम्ही स्वतःच्या सामर्थ्याने, स्वतःच्या शक्तीने, स्वतःच्या ताकदीनं, स्वतःच्या विचाराने आम्ही स्वतःला परिपूर्ण करूच शकत नाही. कधीच नाही करू शकत प्रियानो, कधीच नाही. फक्त देवाचा स्तवन करताना देखील दावीद म्हटला, तुझ्याच सामर्थ्याने मी तुझं स्तवन करेन. त्याला माहिती होतं, त्याच्यात पवित्र आत्मा होता, तो प्रॉफिट होता. त्याला माहिती होतं की परमेश्वराच्याच सामर्थ्याने आपण त्याचं स्तवन, त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारेच आपण त्याचं स्तवन करू शकतो. आणि आता स्तवन चालू असताना तुम्ही अनुभव घेत होता ते की परमेश्वराच्या सामर्थ्याशिवाय, त्याच्या पवित्र आत्म्याशिवाय त्याचं स्तवन कोणी करू शकत नाही. माझ्या प्रिया, मग मी कसा होऊ शकेल माझ्या परमेश्वराचा? परिपूर्णतेकडे मी कसा धावणार आहे? परिपूर्णतेकडे परमेश्वराच्या आत्म्याच्या शिवाय आम्ही धावू शकत नाही. देव आम्हाला परिपूर्णतेकडे नेतो, त्याच्या मार्गावर चालवतो, कारण मार्ग सत्य जीवन तोच आहे. त्याच्या मार्गाने चालवतो आणि त्याच्या सामर्थ्याने तो आपल्याला परिपूर्णतेकडे नेतो. मग त्याच्या परिपूर्णतेकडे नेण्यासाठी सर्वात प्रथम म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये आणि तो आमच्यात राहायला पाहिजे. जर तो आमच्यात आहे आणि आम्ही त्याच्यात आहोत तर आम्ही फळ देणार होणार, तर परिपूर्ण होणार. परिपूर्ण पक्व झालं. या आंब्याच्या झाडाला फळ आलं नाही, आंब्याच्या झाडाला फळ आलं नाही. अहो ते 3 वर्षाचं आहे, 2 वर्षाचं आहे. परिपक्व झालं 7 वर्षांनी, 4 वर्षांनी मग त्याला फळं लागतात. काही आंब्याच्या झाडांना 3 वर्षांनी लागतात, काहींना 7 वर्षांनी. बरोबर आहे. तो आम्हाला त्याची परिपक्वता, त्याची पूर्णता प्राप्त करून देतो. त्याच्यामध्ये राहिल्याशिवाय आम्ही परिपूर्ण होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये ज्या वेळेला आम्ही राहतो त्यावेळेला आम्ही परिपूर्ण होतो आणि मग आम्ही त्याला फळ देऊ शकतो. परमेश्वराचं वचन मी सतत वाचेन. का? योहान 1:1 शब्द देई झाला, त्याने आम्हाला वसले. जिवंत शब्द येशू ख्रिस्त आहे, लिहिलेला शब्द देवाचं वचन आहे. आणि म्हणून म्हटलं यशाया याच्या 55 अध्याय 11व्या वचनात म्हटलंय की त्याचं वचन कार्य केल्याशिवाय परत येत नाही. त्याचं वचन दुधारी तलवार जीवन देऊन जाणार आहे. त्याचं वचन जिवंत आहे. आणि हे वचन ज्या वेळेला आम्ही वाचतो त्यावेळेला आम्ही परमेश्वराला जाणून घेतो. त्यावेळेला आमचं त्याच्यासाठी इंटिमेट रिलेशनशिप निर्माण होतो, त्याच्यासाठी आमचा जिव्हाळ्याचा संबंध, नाते संबंध निर्माण होतो आणि तो आमच्यात राहतो आणि आम्ही त्याच्यामध्ये राहतो. आणि त्याचं वचन कार्य केल्याशिवाय राहत नाही. म्हणून इर्मायाच्या 33व्या वचनात म्हटलेलं आहे, मी आपली वचनं तुझ्या मुखात घालेन, मी आपले नियमशास्त्र तुझ्या अंतःकरणात देईन, मी तुझा देव आणि तू माझी लेकरं व्हाल. हा कवनंट त्याने शेवटचा कवनंट 8वा कवनंट 8वा करार केला, तो त्याच्या रक्ताने सिंचित केला. इब्रिकरास पत्राचा 8वा अध्याय 10वा अध्याय घरी गेल्यानंतर वाचा. इर्माया 31-33 घरी गेल्यानंतर वाचा आणि ती वचनं तोंडपाठ करून ठेवा. लक्षात घ्या, त्याचे नियमशास्त्र ज्याला आम्ही त्याला स्वीकारतो त्याचे नियमशास्त्र आमच्यात लिहिले जातात आणि त्याची वचनं आमच्या मुखामध्ये घातली जातात. ती वचनं आम्हाला सतत आणि सतत वाचायची. ज्यावेळेला आम्ही वाचतो त्याचं वचन, वाचतो त्याचं वचन, ऐकतो, त्यावेळेला ते आमच्या जीवनात कार्य करतं आणि आम्हाला परिपूर्ण बनवतं, आम्हाला पूर्णतेकडे नेतं. लक्षात घ्या, तोपर्यंत मी पूर्ण आहे, मला सगळं येतं आणि मी सगळं करू शकतो, मी सगळं सामर्थ्यशाली आहे, माझ्यात असं आहे, माझ्यात तसं आहे, काहीच म्हणू शकत नाही. तोपर्यंत नाही.
तरी देखील त्याच्यानंतरही नाही, कारण वचनच श्रेष्ठ आहे. आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत आणि वचनच कार्य करतं. आरोग्य देणारं वचन, प्रेम देणारं वचन, रिस्टोरेशन करणारं वचन, आरोग्य देणारं वचन, क्षमा करणारं देवाचं वचन, ते वचन आमच्या ते त्यांनी मुखात घातलंय, ते आमच्या मुखातून बाहेर पडेल. ज्या ज्या वेळेला ज्या ज्या ठिकाणी परमेश्वर आम्हाला ज्या ज्या लोकांकडे नेईल त्या वेळेला आमच्या मुखातून आरोग्य देणारं वचन, आमच्या मुखातून प्रीती देणारं वचन, आमच्या मुखातून सांत्वन देणारं वचन, आमच्या मुखातून लोकांना बांधणारं वचन, युनिटी निर्माण करणारं वचन, एकमेकांना सांधणारं, बांधून टाकणारं, नवरा-बायकोत प्रीती निर्माण करणारं वचन, बहीण भावंडामध्ये प्रीती निर्माण करणारं वचन, ते माझं आमच्यातून बाहेर पडतं मुखात. जे तुमच्यात असेल ते तुमच्या मुखातून बाहेर पडेल. लक्षात घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे आज तुमचे पास्टर करत आहेत उपवास आणि प्रार्थना. माझ्या प्रियांनो, जेवढं उपवास आणि प्रार्थनेमध्ये आम्ही जातात, लोकांसाठी मध्यस्थी करतो, तेवढं परमेश्वराचं सामर्थ्य आमच्यात वाढतं आणि तो आम्हाला परिपूर्णतेकडे नेतो. तेवढ्या वेगाने आम्ही पूर्णतेकडे जातो. तेवढे परिपूर्णतेची पूर्ण होण्याची क्रिया, ती प्रोसेस आमच्यामध्ये वेगाने सुरू होते. लक्षात घ्या, वेगाने धावते. उपवास आणि प्रार्थना. माझ्या लोकांसाठी प्रार्थना कर. पेत्राला तो म्हटला, तू माझ्यावर प्रेम करतो का? माझी मेंढरं राख. चाल. परत तो म्हटला, तू माझ्यावर प्रेम करतो का? माझी मेंढरं राख. परत तो म्हटला, तू माझ्यावर प्रेम करतो का? मग माझी मेंढरं चाल. लक्षात घ्या, त्याच्या लोकांच्या साठी मध्यस्थीसाठी उभं राहणं त्याला हवं. एस्केल 22 मध्ये तो म्हटला, मी सगळीकडे पाहिलं, मध्यस्थीच्या खोऱ्यात कोण उभं राहील? आज ही मंडळी मध्यस्थीच्या खोऱ्यात उभं राहणारी मंडळी आहे. आणि आज मी येशूच्या नावात तुम्हाला आवाहन करते की आज तुमचे 11 दिवस जे उपवासाचे राहिलेले आहेत, त्या उपवासाच्या दिवशी तुम्ही सगळेजण आपली कामं बाजूला टाकून चर्चमध्ये दिवसभरात या आणि प्रार्थना उपवास करा. पहा तुम्हाला काय फळ मिळतं. प्रियांनो, करून बघा. ज्यावेळेला लोकांसाठी उपवास करतात आणि मध्यस्थीच्या प्रार्थना करतात, त्यावेळेला तुमचा आशीर्वादाचा साठा तुम्ही बँकेमध्ये साठवता. अहो, बँकेमधून आशीर्वाद घ्यायला गेले, पैसे घ्यायला गेले, तर बँकेमध्ये तुम्ही काहीतरी डिपॉझिट केलेलं पाहिजे ना. कुठून तरी तुम्हाला चेक आलेले पाहिजे की नाही बँकेमध्ये, पैसे आलेले पाहिजे की नाही बँकेमध्ये. जर बँकेमध्ये काहीच नसेल, 100 रुपये ठेवले, 0 बॅलन्स ठेवलेला आहे, तर तुमच्या बँकेतून तुम्ही काढायला जाता, मागायला जातात, बँकेच्या लोकांना हाकलून देतील ते. महाराष्ट्र बँक हाकलून देईल, स्टेट बँक हाकलून देईल, कोणतीच बँक, ICICI बँक हाकलून देईल, सगळ्या बँका हाकलून देतील तुम्हाला. म्हणतील पैसे ठेवले नाही, कोण देणार तुम्हाला पैसे? गडबडी झाले का काय? आणि देवाकडे तुम्ही काही बँकेत न ठेवता देवाकडे मागता. लोकांसाठी जेव्हा तुम्ही प्रार्थना करतात मध्यस्थीच्या खोऱ्यात, त्यावेळेला तुमच्यासाठी आशीर्वाद आणि गरज पडते त्यावेळेला तुम्ही ते विथड्रॉ करता. गरज पडते त्यावेळेला चेक देता त्या बँकेत देवाच्या. परमेश्वर माझी गरज, परमेश्वर दुपटीने तुझी गरज मागण्याच्या आधी मी करूया. लोकांच्या कर्जासाठी उपवास प्रार्थना करून बघा, अनुभव घ्या. परमेश्वर तुमच्या कर्जातून तुम्हाला मुक्त करेल, तो तुमचे फायनान्स मोकळे करेल. लोकांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा, तो तुम्हाला आरोग्य देईल. लोकांच्या अश्रूसाठी प्रार्थना करा, तो तुम्हाला प्रचंड आनंद देईल. अनुभव घेऊन बघा परमेश्वराचा, अनुभव घेऊन बघा. त्याच्यासारखं वापरियानो तो सतत तुम्हाला आनंद करणार, आनंद देणारा देव आहे. कारण त्याच्या लेकरांनी आनंदी असावे अशी त्याची इच्छा आहे. म्हणून यशाया त्याच्या 35व्या अध्यायात म्हणतो, तो वाळवंटाला तळे करतो, वाळवंटाचे तो एदेन बाग करतो, फळांनी भरलेली बाग तो निर्माण करतो. त्याला तुम्हाला बाग बनवायची आहे, तुम्हाला परिपूर्णतेकडे न्यायचं आहे प्रियांनो. मग जसा तो आहे तसे तुम्ही व्हा. तो जसा आहे तुम्ही जसा आहे तसे तुम्ही व्हा.
मी तुमचा बाप आहे ना, मग बापासारखंच लेकरू असलं पाहिजे, माझ्यासारखं व्हा. सैतानासारखं होऊ नका तुम्ही. सैतानाची पिल्लं नाही. तो तोडणारा आहे, तो उद्ध्वस्त करणारा आहे, तो शाप देणारा आहे, शाप आणणारा आहे. तो व्यसनांमध्ये तुम्हाला नाही, तो दारूमध्ये तुम्हाला नाही, तो तुम्हाला शिवाय द्यायला लागेल, तो तुम्हाला वाईट गोष्टी करायला लागेल, तुमच्या सासूबद्दल वाईट बोलायला लागेल, तुमच्या सासूला तुमच्या नवऱ्यापासून तो तुम्हाला तोडायला लागेल, त्या दोघांमध्ये विभक्तता निर्माण करायला लागेल, कारण तो सैतान आहे. पण तुम्ही तुमच्यामध्ये येशू ख्रिस्त आहे, तो देव आहे तुमच्या, तो क्षमेचा देव, तो प्रीतीचा देव आहे. तो तुम्हाला सांगेल तू सद्गुणी स्त्री आहेस, तू जोडणारी आहेस. तुझा नवरा तुझा असला तरी तुझं लेकरू कसं तुला प्रिय आहे, तसे त्या आईला ते लेकरू प्रिय आहे. तिच्या उदरातून तुला ते लेकरू मिळालेलं आहे. तो तुम्हाला विचार करायला लागेल, तो पवित्र आत्मा तुम्हाला विचार करायला लावतो. तुझा नवरा जो उभा आहे ना, तो तुला चिडचिडणारा ते तुझ्या सासूच्या उदरातून मिळाला आहे. तिनं त्याला पाजलेलं आहे, ती रात्रंदिवस त्याच्यासाठी जागलेली आहे, तिचा जीव त्याच्यासाठी तुटतो, त्याच्या प्रीतीसाठी ती तडफडते. त्याच्यात फूट निर्माण करू नको, तिचा सन्मान कर. 2 पिढ्यांमध्ये अंतर आहे, मानसिकता बदलते, चिडचिड होते. ही बाहेरून आलेली रक्त नात्याची गोत्याची नसणारी आलेली आहे, आणि ती माझ्या नवऱ्याला जास्त आवडते माझ्यापेक्षा. थोडस निर्माण होतं, तिला समजून घेणारा आत्मा परमेश्वर तुम्हाला दे, आपोआप दे. खरं तो जोडणारा आहे, तो तोडणारा नाही. त्या सासूला आयती ताट तुम्ही द्या, तिला तिचं ताट धुऊ देणार नाही, कारण पुढे मी पण सासू होणार आहे, मलाही लेकरं आहे. हा विचार करून ती स्त्री जगेल, हा विचार करून ती स्त्री जगेल, कारण तिच्यात परमेश्वराचा आत्मा, कारण ती जोडणारी आहे. हायफाय तयार होऊन मी चालले, पण मला हा विचार येईल. आज माझं तारुण्य आहे, माझ्या आंटी आहेत, माझे अंकल आहेत, ते आज वृद्धत्वाकडे आहेत, ते पण तरुण होते. मी त्यांना दुखावलं नाही पाहिजे, मी त्यांना नाही म्हटलं पाहिजे तुम्हाला काही कळत नाही मोबाईल मधला, आज पिढी कसली पुढे गेली, तुम्हाला काय माहिती, तुम्हाला काही ते ज्ञान नाही आहे, तुम्हाला काही ते नॉलेज नाही. आज मी डॉक्टर झाले, आज मी हे शिकले, म्हणजे आज तेच शिकले, आज कॉम्प्युटरचं कसलं नॉलेज आहे मला, तुम्हाला काही कळतं, तुम्हाला काहीच माहिती नाही, तुम्ही काही पण बोलता. मी नाही म्हणणार त्यांना तसं, मी त्यांना ते समजून सांगण्याचा प्रयत्न करेन, मी त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करेन. जर त्यांनी नाही ऐकलं तर मी प्रार्थना करेल त्यांच्यासाठी, मी प्रार्थना करेन. जर परमेश्वराचा आत्मा माझ्यामध्ये आहे तर 2 पिढ्यांमध्ये, 3 पिढ्यांमध्ये, 4 पिढ्यांमध्ये असणारा अंतर नष्ट होईल देवाच्या प्रीतीनं, आणि फक्त परमेश्वराचं शेत, परमेश्वराची मंडळी आणि परमेश्वराची फॅमिलीच म्हटले जाईल. त्याला म्हणतात सद्गुणी स्त्री, आणि तोच देवाचा मुलगा, तोच परमेश्वराचा आत्मा ज्याच्यात आहे, जो आपल्या बायकोला समजून घेऊ शकतो, दुसऱ्याच्या घरातून आलेली आहे. जसं माझ्याही माझ्यासाठी प्रिय आहे, तशी ती पण माझ्यासाठी प्रिय आहे. मी तिलाही समजूनच घेतलं पाहिजे, कारण तिची आई नाही आहे तिच्याजवळ, मीच तिची आई आणि मीच तिचा बाप आहे. असा विचार तो नवरा करेल ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे, कारण प्रीतीचा आत्मा परमेश्वर देतो. जसा तो आहे तसे तुम्ही व्हा, तसे तुम्ही व्हा. आणि माझ्या प्रियानं आज देवाचा आत्मा तुम्हाला तेच मागत आहे. तो म्हणतो मी तुमचा बाप आहे. जर आज तुम्ही म्हणता हे माझ्या स्वर्गीय पित्या, हे बाबा, अरे हमारे बाप, तेरा नाम बाप माना जाए, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो. जेव्हा आम्ही त्याला स्वीकारतो त्यावेळेला त्याचं राज्य आमच्यात सुरू होतं प्रियांनो, आणि त्याचं राज्य पवित्रतेचं राज्य आहे.
त्यांचं राज्य पुनर्स्थापना करणारं राज्य, त्यांचं राज्य कळवळ्याचं राज्य, त्यांचं राज्य प्रीतीचं राज्य, त्यांचं राज्य पवित्रतेचं राज्य, आणि ते राज्य तुमच्यामध्ये आहे. लोकांना तुमच्यातून ख्रिस्त दिसून द्या. आज फादर डेच्या दिवशी तुमच्या बापाला वचन द्या. आपले डोळे बंद करा आणि स्वर्गाकडे आपले हात करा आणि म्हणा, आबा बापा, आज मी तुझ्या हाती स्वतःला सोपवते. आज माझ्यामध्ये तू आणि तुझ्यामध्ये मला राहता येऊ दे. तुझी वचनं माझ्या अंतःकरणात येऊ दे. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारेच मी चालवलं जाऊ दे. देवाचा आत्मा तुमची भेट घेत आहे. देवाचा आत्मा तुमच्याशी बोलत आहे. जसा तो आहे तसे तुम्ही व्हा. आपण उभं राहूया सर्वजण, डोळे बंद ठेवूया. आलेला संदेश स्वीकारूया. चर्च डोळे बंद करूया. सेविके बरोबर जुळूया. शेवटच्या बरोबर तेरे जैसा है त्याच्यासारखं कोणीच नाही. पूर्ण समर्पित व्हा. आज जीवन बदललंच पाहिजे. या उपासात माझ्यापासून साथ देईलच महिमा गाए त्याच्यासारखं कोणी नाही. त्याच्यासारखं परिपूर्ण कोणीच नाही. आणि मला त्याच्यासारखं परिपूर्ण व्हायचंय. सर्वजण चर्च काही क्षण डोळे बंद. त्याच्यासारखं मला व्हायचंय. येस हम गाए हो राजाओं का राजा. त्याच्यासारखं मला होऊ दे परमेश्वरा. महिमा होवे सदा. तू है प्रभू हमारा. सर्वजण तो तुमचा पिता आहे. पूर्ण त्याच्यात समर्पित व्हा. तू राजाओं का है राजा. तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा. अरे पिता, तूने हमसे कितना प्यार किया. बरेच आवाज येते. बरेच छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान. सर्वजण प्यारे पिता, प्यारे पिता, तूने हमसे कितना प्यार किया. अपने पाप से छुड़ाने अपने बेटे को कुर्बान किया. सर्वजण हम गाय हाथ करो. फेसबुकवर यूट्यूबवर लाईव्ह सर्वजण पवित्र परमेश्वर, आज आम्ही सर्वजण तुला समर्पित होतो. आम्ही तुझ्याकडे मागितलं, कोणी व्यक्ती आमच्याशी बोलू देऊ नको, तर तुझा पवित्र आत्मा आमची भेट घेऊ दे. तुझा पवित्र आत्मा आमच्याशी बोलू दे. आणि खरोखर बाप्पा, तू आमच्याशी बोललेला आहेस बाबा. प्रभू परमेश्वर, आज ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आम्हाला बदलून टाकेल आणि फक्त तुझीच इच्छा आमच्या प्रत्येकाच्या जीवनात तुला प्रथम स्थान देणार आणि तुझ्याच मार्गाने चालणार आणि तुझ्यासारखं बनणार असं आम्हाला परिपूर्णतेकडे. आणि पवित्र परमेश्वरा, तुझं वचन वाचण्याचं वेळ लागू दे. तुझं स्तवन करण्याचं वेळ लागू दे. आणि पवित्र परमेश्वरा, तुझ्या संगती आमचा जिव्हाळ्याचा नाते संबंध निर्माण हो. आम्हाला तुझं वेळ लागू दे. तुझ्या लोकांसाठी रात्रंदिवस तुझ्या खोऱ्यात आम्हाला उभं राहता येईल. तुझ्या लोकांवर
लोकांची जीवन बांधणार, नातेसंबंध तुटलेले नातेसंबंध बांधणार आम्हाला सगळ्यांना तू. आणि तू करणार आहेस आमचा विश्वास, कारण आम्ही तुझ्याकडे पाहिलंय. हे आमच्या स्वर्गीय पिता, आमच्यामध्ये तुझं कार्य तू सुरू केलेलं आहे आणि ते तू पूर्णत्वास नेणार आहेस, आमचा विश्वास आहे. कारण फिलिपिकरास पत्राचा पहिला अध्याय 6व्या वचनात तू आम्हाला वचन दिलेलं आहे. तू तुझं कार्य आमच्यात पूर्णत्वास नेणार आहेस. आज आम्ही सगळेजण तुला समर्पित होतो आणि आम्हाला परिपूर्णतेकडे तू नेत आहेस. त्यासाठी तू मला सहाय्य कर. तुझ्या प्रार्थनेचं श्रवणाचा वेळ लागू दे, बायबल वाचनाचा वेळ लागू दे, मदतीच्या प्रार्थना करण्याचा वेळ लागू दे. आजपासून आमचा प्रत्येकाचा श्वास आणि रक्ताचा प्रत्येक थेंब फक्त तुझ्याच कार्यासाठी असं येशूच्या नावात फक्त ऐकणारे नाही, त्याप्रमाणे वर्तन करणारे आणि तुला 100%